इकडे 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 जनता पार्टीचे निरीक्षक सुहालजी दशरथ, किसान मोर्चाचे सरचिटणीस मकरंदजी कोरडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ज्यांचा थोडक्यात विधानसभेला पराभव झाला असे सुरेश पाटील बनकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, उपस्थित मातृशक्ती, या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व माझे तरुण बांधव आणि सगळ्यात माझ्या आदरणीयांनो, आत्ताच या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात आणि या दोन्हीही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी एक हाती सत्ता काबीज केली आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं कमळच हे प्रत्येक ठिकाणी खुललेलं तुम्हाला दिसणार आहे. बंधू आणि भगिनींनो, हा विश्वास कशामुळे आहे? आज एवढ्या विश्वासाने आम्ही का सांगतो? विरोधक म्हणतात की बाबा ईव्हीएम मध्ये काहीतरी होतं. ही ईव्हीएम ची कमाल नाही आहे. भारतीय आणि या गावापर्यंत आणायचं असेल तर या जिल्हा परिषद मध्ये आपल्याला आपले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाचे पण आणि गणाचे पण निवडून आणून द्यावं लागतील. कारण की केंद्रामध्ये विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. ते पाणी पाईपलाईनने महाराष्ट्रात सरकार येण्यामध्ये येणार आहे. आज बेबीताई आणि त्यांच्या सोबत असलेले पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी काम करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, अतुलजींना अजून दुसऱ्या सभेला जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही, परंतु एकच सांगते, आपल्याला जर का आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, पुढच्या पिढीचं कल्याण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याला पर्याय नाही. आज ज्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने सरकार काम करत आहे, ज्या योजनांची घोषणा दिल्लीमधून होते, घोषणा झाल्यानंतर त्या योजनेचा निधी जेव्हा शिवण्याच्या आमच्या भगिनीच्या खात्यामध्ये येतो, तो निधी येत असताना त्यांना कुठल्या आमदाराकडे जाण्याची गरज नाही, खासदाराकडे जाण्याची गरज नाही, जिल्हा परिषद सदस्याकडे जाण्याची गरज नाही. जो 1 रुपया निमित्त आज ओबीसीचे नेते माननीय आपत्ती साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आणि या मार्गदर्शनासाठी आमच्या जिल्हा परिषद गण आणि गटातून जे उमेदवार उभे आहेत त्यांना भरभरून मतदान करण्यासाठी त्यांनी या सभेला संबोधित केलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रात जे महानगरपालिकेला भौगोलिक यश मिळालं त्या